400 पारचा नारा देशात दिला गेला. किती जागा देशामध्ये येतील आणि महाराष्ट्रात राहतील अशा पद्धतीचे काय विश्लेषण? मला वाटतं 400 तर होणार नाही. 400 पारचा नारा जरी असेल तरी 400 होणार नाही, हे बहुतेक सगळ्यांनी मान्य केलं आहे. मला असं वाटतं की सिम्पल मेजॉरिटीच्या दृष्टीनंच ही स्पर्धा असेल आणि त्याच्यामध्ये NDA डेफिनेटली पुढं आहे. सिम्पल मेजॉरिटी मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपला एकट्याला मेजॉरिटी मिळेल का हे मला असं वाटतं की शेवटच्या 2 टप्प्यामध्ये, कारण हा सगळा BJPचा स्ट्रॉंग होल्ड असलेले दोन्ही टप्पे आहेत. आज ज्या ठिकाणी 58 ठिकाणी जे मतदान झालं त्यातल्या 40 जागा गेल्या वेळेला भाजपने जिंकलेल्या आहेत. उत्तर प्रदेशातला जो पूर्वेकडचा, त्याला पूर्वांचल म्हणतात, तो बेल्ट हा BJPचा स्ट्रॉंग होल्ड आहे. बिहारमधला सगळा जो उत्तर बिहारचा जो भाग आहे तर तो पण BJPचा स्ट्रॉंग होल्ड आहे. तुम्ही मोतिहारी पहा, बेतिया पहा किंवा तो बेल्ट आहे तो. आणि बंगालमध्ये मात्र तसं नाही आहे. बंगालमध्ये हा जो कलकत्ताचा आणि आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागामध्ये तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. पण उत्तर प्रदेश आणि बिहारमधलं एकूण वातावरण आणि तिथं साधारणपणे विरोधक किती नुकसान करतात याच्यावरती मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष स्वबळावरती बहुमत मिळवेल की थोडं कमी पडेल आणि NDA मिळून बहुमत मिळवेल याच्यावरची समीकरणं या 2 टप्प्यामध्ये या ज्या 115 जागा ज्या आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. विदर्भामध्ये काय एकंदरीत स्थिती सर राहील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये? विदर्भामध्ये मला असं वाटतं की इथं भाजपचं जे पूर्ण एक हाती वर्चस्व होतं, 9 जागा भाजपकडं आणि 1 काँग्रेसकडं अशी जी होती ती स्थिती राहणार नाही आहे. ही लढत बऱ्यापैकी बरोबरीच्या पातळीवरती म्हणजे 5-5च्या पातळीवर गेली आणि कदाचित एखाद्या जागेवरती विशेषतः बुलढाण्यासारखी जागा, विशेषतः अकोल्यासारखी जागा, या जागी जर निकाल थोडासा बदलला तर कदाचित महाविकास आघाडीला थोडंसं एज मिळू शकेल. जो 50-50 5-5चं आपण म्हणत होतो ते आयदर ऑर आहे. महायुती 6 आणि आघाडी 4 असं होऊ शकेल नॉर्मल सिच्युएशनमध्ये. आणि जर महाविकास आघाडीला थोडा अधिक सपोर्ट मिळाला तर कदाचित महाविकास आघाडी 6 आणि महायुती 4 अशा पोझिशनला जाऊ शकेल. काट्याची लढत एकंदरीत लढत. पश्चिम विदर्भामध्ये जर पाहिलं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोष या निवडणुकीत पाहिला. तो किती काम या निवडणुकीमध्ये? मला वाटतं की कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचा परिणाम जो आहे तो पश्चिम विदर्भामध्ये जास्त जाणवणार आहे. कारण पूर्व विदर्भामध्ये धान हे प्रमुख पीक आहे. हा थोडासा नागपूरपासून पश्चिमेकडचा जो बेल्ट आहे तो याचा डेफिनेटली इफेक्ट जाणवेल. कारण लोक 10 वर्षापूर्वीच्याच दराने सोयाबीन आणि कापूस विकत आहेत. हे काही चांगलं लक्षण नाही आहे. आणि या उलट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा मुद्दा असेल. यावेळेला जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये एक अँटी मोदी करंट होता आणि तो करंट किती काम करतो हे याच्यावरती बरंचसं काही अवलंबून आहे. आणि त्यामुळंच पश्चिम विदर्भामध्ये विशेषतः अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या बेल्टमध्ये जिथं कापूस आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होतं तिथं शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल हे म्हणजे असं स्पष्टपणे जाणवलं. आणि पूर्व विदर्भामध्ये कास्ट इक्वेशन्स अधिक निर्णायक ठरतील असं मला वाटतं आहे. जो DMK फॉर्म्युला जो आहे दलित, मुस्लिम आणि कुणबी, विशेषतः नागपूर शहर, रामटेक रिझर्व असल्यामुळे तिथं शक्य नाही, परंतु वर्धा, चंद्रपूर हा जो बेल्ट आहे याच्यामधला कुणबी फॅक्टर जो आहे तो निवडणुकीवरती परिणाम करेल. आणि तो प्रामुख्यानं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळं पूर्वी जिथं 1.5, 2-2, 3-3 लाखांनी विजयी झालेले जे महायुतीचे, भाजपचे जे उमेदवार होते त्यांना संघर्ष पण करावा लागलेला आहे. तो दिसेल आपल्याला निकालामध्ये आणि कदाचित काही ठिकाणचा निकाल बदलू पण शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.